नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये कनिष्ठ अधिकारी पदासाठी तुम्हाला नोकरीची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। पात्रता कोणती पदवी असेल, तुम्ही एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी, महाराष्ट्रामध्ये नोकरी ठिकाण राहणार आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी पाहणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पहा, डिटेलमध्ये माहिती मी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे। जाहिरात जी आहे ती मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। साऊथ इंडियन बँक यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर ऑफिसर, कनिष्ठ अधिकारी किंवा बिझनेस प्रमोशन ऑफिसर या पदासाठी दिल्ली, एनसीआर आणि स्टेट ऑफ महाराष्ट्रासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। सो तुम्हाला महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी काम करण्याची संधी मिळणार आहे। दिल्ली आणि महाराष्ट्रासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी त्यांनी घेतलेली आहे। बघूया पुढे त्यांनी काय म्हणलेलं आहे। तर त्याच्या अगोदर सर्वात अगोदर आपण बघणार आहोत सॅलरी अँड कंपन्सेशन तुम्हाला कशा प्रकारचं मिळणार आहे। लक्षात घ्या, तुम्हाला सॅलरी या ठिकाणी फार चांगली मिळत आहे। टोटल सीटीसी ॲट द टाइम ऑफ जॉईनिंग जे असणार ते 7.44 लाख रुपये पर ॲनम राहील। जवळपास तुम्हाला 55 ते 56 हजार रुपये पर मंथ सॅलरी या ठिकाणी स्टार्टिंगची राहणार आहे। यामध्ये एनपीएस कॉन्ट्रीब्युशन असेल, इन्शुरन्स प्रीमियर असेल, व्हेरिएबल पे या सर्व गोष्टी या ठिकाणी राहणार आहेत। सो सॅलरी चांगली मिळत आहे, तुम्हाला एक स्टेबल जॉब महाराष्ट्रामध्ये बँकेमध्ये मिळत आहे। सो तुम्ही एक गोष्टी कन्सिडर करू शकता। या व्यतिरिक्त तुम्हाला ऑफिस ड्युटी अलाउन्स, इन्शुरन्स कव्हरेज, अदर अलाउन्सेस, स्टाफ लोन या बेनिफिट्स, इन्क्रीमेंट या सर्व गोष्टी सुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहेत। सो या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे। पुढे बघा त्यांनी काय म्हणलं आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बघा या पदासाठी एज लिमिट मॅक्झिमम 30 इयर्स राहील, ज्यामध्ये 5 वर्ष रिलॅक्सेशन SC ST कॅन्डिडेट्सला या ठिकाणी मिळालेलं आहे। मिनिमम एज्युकेशन ग्रॅज्युएशन इन एनी स्ट्रीम, कोणत्याही विषयामध्ये तुम्ही पदवीधर असाल तर एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी। मात्र एक महत्त्वाची गोष्ट, मिनिमम 2 वर्षाचा एक्सपिरियन्स इन बँकिंग, NBFC फायनान्शियल इन्स्टिट्यूटमधला मॅन्डेटरी आहे किंवा कंपल्सरी आहे असंही त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। सो जे कॅन्डिडेट या ठिकाणी 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे जर असेल बँकिंग, NBFC फायनान्शियल इन्स्टिट्यूटमधला आणि कोणत्याही पदवीधर असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता। प्रेफरन्स दिला जाईल त्यांच्याकडे लोकल लँग्वेज आहे, अर्थात तुम्ही महाराष्ट्रामधून अप्लाय करणार असाल तर तुम्हाला मराठी भाषा येते असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रेफरन्स मिळेल, ही चांगली गोष्ट आहे। सो या बेसिसवर तुम्ही या ठिकाणी अर्ज करणे फार महत्त्वाचं आहे। पुढे बघा टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंटमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, तर बघा ज्युनियर ऑफिसर, बिझनेस प्रमोशन ऑफिसर हे पद आहे, ज्यामध्ये टर्म ऑफ अपॉइंटमेंट ही इनिशियली 3 वर्षाचं राहील आणि त्यानंतर इव्हॉल्युशन करून तुम्हाला त्या ठिकाणी कंटिन्यू केलं जाईल। करिअर प्रोग्रेशन तुम्हाला त्यानंतर मित्रांनो असिस्टंट मॅनेजर स्केल 1 या पदापर्यंत त्या ठिकाणी जाता येणार आहे। सो ही गोष्ट तुम्ही फार महत्त्वाची आहे, लक्षात घ्या। आणि सर्व्हिस अग्रीमेंट या ठिकाणी त्यांनी कोणतीच ठेवलेली नाही। पोझिशनिंग किंवा पोस्टिंग तुमचं जे असणार आहे ते स्टेट दिल्ली, एनसीआर, स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी राहणार आहे। सो या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत या ठिकाणी अर्ज करतेवेळी। पुढे बघा आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी, ज्यामध्ये मोड ऑफ सिलेक्शन या ठिकाणी मित्रांनो एक्झाम होणार नाही, तुमचं सिलेक्शन ग्रुप डिस्कशन, सायकोमेट्रिक असेसमेंट आणि पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये त्या ठिकाणी होणार आहे। सो एक्झाम घेतली जाणार नाही, ही एक आणखीन ॲडिशनल गोष्ट आपण या ठिकाणी म्हणू शकतो। ऍप्लिकेशन फी कोणती त्यांनी घेतलेली नाही आहे, नील, अर्थात कोणालाही ऍप्लिकेशन फी भरायची गरज नाही, ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आपण या ठिकाणी म्हणू शकतो। सुद्धा विदाउट ऍप्लिकेशन फी तुम्ही या पदासाठी या ठिकाणी अर्ज करू शकता। अप्लाय करण्यासाठी साऊथ इंडियन बँकच्या ऑफिशियल वेबसाईटला तुम्हाला व्हिजिट करायचं आहे। 8/10/2025 पासून तुम्हाला 15/10/2025 पर्यंत मित्रांनो या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। सो काहीच दिवस शिल्लक आहेत, 2 ते 3 दिवस, लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी अर्ज करणे महत्त्वाचं आहे। ही जॉब जरी मित्रांनो गव्हर्नमेंटच्या अंडर नसला फुल्ली, तरी तुम्हाला त्या ठिकाणी स्टेबल जॉब मिळत आहे, या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही अर्ज करणे फार महत्त्वाचं आहे। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। धन्यवाद।